आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. शिर्डी संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ला प्रकरणामधील पीडित मुलीच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. रविवारी लोणी येथील प्रवरा रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी पीडितेची भेट घेतली आणि तिच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासन उचलणार असल्याचं म्हटलंय. सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या पीडितेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र तिचं वय लहान असल्यानं त्वचा अत्यंत संवेदनशील आहे. पुढील काही दिवस विशेष उपचारांसह शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचं देखील सांगण्यात आलंय. प्रशासनाकडनं पीडितेची योग्य ती काळजी घेतली जाते. विशेष समुपदेशकांच्या माध्यमामधनं तिचं समुपदेशन सुरू करण्यात आलंय. हे समुपदेशन पुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्याच्या सूचना मंत्री तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पीडित कुटुंबावरती कोणताही आर्थिक भार पडू नये यासाठी पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडनं सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांची मदत तात्काळ करण्यात येणार आहे. पीडित भरपाई योजना 2022 अंतर्गत 3 लाख रुपयांची मदत आधीच वितरित करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणामधील आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवरती तपास सुरू आहे. विविध यंत्रणांची मदत घेतली जाते. पीडित कुटुंबाकडे काही महत्त्वाची माहिती असल्यास ती पोलिसांना देण्याचं आवाहन देखील मंत्री तटकरे यांनी केलं आहे. भेटीदरम्यान आमदार काशीनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे तसेच जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय कदम आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. तसेच पीडित मुलीची आई, मावशी आणि मामा यांची देखील या ठिकाणी उपस्थिती होती. नेमली तपास देखील योग्य रीतीने सध्या जातोय. मात्र ज्यावेळेस हे सगळं प्रकरण बाहेर आलं, एक मंत्री म्हणून तर तुम्ही मंत्रिमंडळात, मात्र ज्या पद्धतीने आपल्या वडिलांवर अनामिकाचे आरोप करण्यात आले, एक मुलगी म्हणून काय वाटतं अशा आरोपांवर? मला अत्यंत ते दुर्दैवी, निंदनीय वाटलं. खरं तर अनेक जणांचे त्या संदर्भातले सार्वजनिक जीवनामध्ये, कार्यक्रमांमध्ये अनेक वेळेला अनेक जणांचे भेटीगाठी होत असतात. काही फोटो तर मॉर्फ करून सोशल मीडियावर आणण्यात आले. त्या संदर्भामध्ये आम्ही रितसर तक्रार सुद्धा केली. काही वेळेला तर खऱ्यानी जेन्युइनली झालेली जखम असेल तिला पण वेगवेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावर रंगवण्यात आलं. त्यामुळे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आपण राजकीय आरोप करत असताना निवडणुकीच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपण राजकीय आरोप करत असतो, पण वैयक्तिकरित्या कोणावरही खोटे आरोप करणं मला वाटतं दुर्दैवी आहे. वडील म्हणून, त्यांची मुलगी म्हणून मला त्या संदर्भातली एक दुःख तर वाटणं स्वाभाविक आहे. पण मी स्वतः सुद्धा एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून हा नेहमी प्रयत्न करत असते की एकतर कोणावर आरोप करत असताना त्याची शहानिशा आपण करून घेणं, विनाकारण कुठल्याही राजकारण्यांची बदनामी हे आपण करणं एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून योग्य नाही. आणि मी तर नेहमी म्हणत आली सुरुवातीपासून की हा जो संबंध प्रकार आहे हा सगळ्यांसाठीच, सार्वजनिक जीवनामध्ये जे वावरतात, मग राजकारणी असो, इतर क्षेत्रातले असो, त्या सगळ्यांसाठीच हा एक धडा आहे की शेवटी आपल्याला, आपण सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भेटीगाठी आपण कोणासोबत करतो, काय करतो, त्याच्यातून आपली ओळख पाळख होत असते. ही होत असताना त्याच्यामध्ये सुद्धा सावधानी ठेवणं एक
आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कुठल्याही कोणाचाही त्यांच्यासोबतचा सार्वजनिक कार्यक्रमातला किंवा भेटल्याचा फोटो असू दे, कोणालाही या घृणास्पद आणि निंदनीय घटनेबद्दल माहिती असण्याचं काही कारण नाही. असतं तर मला वाटत नाही कुठलाही राजकारणी त्यांच्याकडे गेला असता. हे माझं ठाम म्हणणं आहे. त्याच्यामुळे हा सगळ्यांसाठी सार्वजनिक जीवनामध्ये एक धडा आहे. पण त्याही पलीकडे कुठल्याही राजकारण्यांनी ज्यांचा फोटो असो अथवा नसो, कुठल्यांनीही त्यांचं समर्थन या घटनेचं केलेलं नाही किंवा त्या खऱ्यात त्यांचं समर्थन कोणी केलं नाही. आमच्या सगळ्यांची ती भूमिका आहे की या संबंध प्रकरणामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि जे आरोपी आहेत त्यांना कडक शासन शिक्षा झाली पाहिजे. एक उदाहरण हे या निमित्ताने महाराष्ट्र राज्याने सर्वांसमोर ठेवलं पाहिजे. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण नेहमी ठाम भूमिका घेतलेली आहे. एक महिला म्हणून अशोक खरात सारखे जे बंधू आहेत त्यांना काय शिक्षा झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही, मला तर वाटतं आता ह्या संदर्भामधला तपास सुरू आहे. मी तर खरं दोन्ही बाजूंनी बोलीन की अशा पद्धतीनं भोंदू बाबा हे प्रकार जर कमी करायचे असतील तर समाज म्हणून आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन हे कार्यक्रम अधिकाधिक राबवणं आहेत. आपण कुठल्या व्यक्तीवर कशाबद्दलचा विश्वास ठेवत आहोत या संदर्भातली जागरूकता ही त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकांमध्ये, महिलांमध्येच नाही प्रत्येकांमध्ये येणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्या संदर्भातली एक महाराष्ट्र पुरोगामी राज्य, प्रगतिशील राज्य म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना पुढे घडू नयेत या दृष्टिकोनातून समाजामध्ये अधिकची जनजागृती होणं गरजेचं आहे. तुम्ही आज जर बघितलं की ते खरातांचं एक प्रकरण आलं, त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे कोण जर असतील तर ते लोक समोर आणायला लागले. याचा अर्थ असा की कुठंतरी याला वाचा फुटलेली आहे आणि अधिक पद्धतीनं लोकांची जागरूकता ही वाढलेली आहे. ही जागरूकता टिकून राहणं हे गरजेचं आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडे सीडीआर रिपोर्ट पोहोचतात, ते सार्वजनिक देखील करतात. तुम्ही मंत्री आहात, तुमच्याकडे सीडीआर रिपोर्ट नाही, माझ्याकडे त्या संदर्भातला कुठलाही सीडीआर रेकॉर्ड किंवा काही नाही. त्यांच्याकडे जी माहिती होती ती त्यांनी माध्यमांसमोर आणि मला वाटतं त्या असं म्हटलं की त्यांनी डिपार्टमेंटकडे पण दिलेली आहे. तर त्याच्यातला जो काही तपशील आहे ते SITचे जे अधिकारी असतील ते बघतील. शाविश शेख, सी 24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.